3.5 किलो सोने घेऊन पसार झालेले दोघे जण जेरबंद। स्थानिक गुन्हे अन्वेषणची पश्चिम बंगालमध्ये कारवाई। आटपाडी तालुक्यातील सरापांचे कोट्यावधी रुपयांचे 3 किलो 500 ग्रॅम सोने घेऊन पसार झालेल्या संशयित दोघा कामगारांना पश्चिम बंगाल येथून मेदिनापूर येथे छापा टाकून स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाच्या पथकाने जेरबंद केलं होतं। या संशयितांना आज न्यायालयापुढे उभे केले असता त्यांना 3 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे। स्वरूप गोपाल दास वय 38 आणि विश्वनाथ गोपाल दास वय 40 दोघे राहणार गोपालनगर पश्चिम बंगाल अशी अटक केलेल्यांची नावे आहेत। दरम्यान या फसवणूक प्रकरणात सहभागी असलेला संशयित गौतम दास हा पसार झाला असून त्याचा शोध सुरू असल्याचं पोलिसांनी सांगितलं। याबाबत अधिक माहिती अशी की आटपाडीत गेल्या अनेक वर्षापासून बंगाली कारागिरांचं वास्तव्य आहे। सराफ व्यावसायिकांना आभूषणे दागिने बनवण्याचं काम अनेक कामगार हे करत असतात। जवळपास 25 वर्षापासून तो आटपाडी शहरात असल्याने सराफांचा त्यांच्यावर विश्वास होता। काही दिवसापूर्वी अनेक सराफांनी गौतमकडे 1 किलो ते 2 किलो पासून अधिक सोने दागिने बनवण्यासाठी दिले होते। आटपाडीतील सराफ प्रसाद जवळे यांच्याकडून गौतमने जुने दागिने पॉलिश करण्यासाठी तसेच नवीन दागिने हॉलमार्किंगसाठी म्हणून घेतले होते। शुक्रवारी दिनांक 30 रोजी रात्रीतून गौतम आणि त्यांचा भाऊ सौरभ हे दोघे जण जवळे यांचे 2.5 कोटीचे दागिने आणि इतर सराफांचे दागिने घेऊन पसार झाले। जवळपास 3.5 किलो सोने आणि रोकड दोघांकडे असल्याचं सांगितलं जातं। पोलीस अधीक्षकांनी घटनेचे गांभीर्य ओळखून दोघांना पकडण्यासाठी स्थानिक गुन्हे अन्वेषणचे सहाय्यक निरीक्षक संदीप शिंदे यांचे पथक पश्चिम बंगालला पाठवले। यावेळी तांत्रिक माहितीच्या आधारे पथकानं मदिनापूर परिसरातील कोलाघाट येथे छापा टाकून संशयित स्वरूप दास आणि विश्वनाथ दास या दोघांना ताब्यात घेतला आहे। दोघांना पुढील तपासासाठी आटपाडी पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आलं। पोलिसांनी दोघांना न्यायालयापुढे हजर केलं असता 3 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे। महानकरी न्यूजसाठी आदी माणी, मिरज। ताज्या बातम्यांसाठी महानकरीला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा।